झाडाचा ग्रोथ वाढला ते वाढला, फळाला साईज बी चांगल्या प्रकारे वाढायला लागली आणि खूप दिवस झाले नाहीत, 6 दिवस झाले. झाडाचा दिवसात एवढा मोठा रिझल्ट आहे. साईज बऱ्यापैकी उचललेली आहे. फळांची एवढी संख्या असून सुद्धा एकसारखी साईज उचलायला चालू झालेली आहे. आता ह्याचा इतका मोठा रिझल्ट आम्हाला पहिल्यांदा झालेला आहे. आज मागल्या आठवड्यात जी कामाला होती ती म्हणते होती काय साईज होती, काल त्यांनी बघितल्यावर म्हणजे तुम्ही काय जादू केली, आज साईज एवढी कशी काय फास्ट वाढली. आज 20 वर्षाचा जुना शेतकरी असून स्लरी ही पहिल्यांदाच गाठल्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी दत्तात्रय पाटील, स्टेप ग्रो आणि स्टेप ऑर्गॅनिकाचा प्रतिनिधी. तर आज आपण चोपडी ह्या गावामध्ये आलेलो आहे डाळिंबीच्या प्लॉटवरती. आधी सरांच्या आधी ओळख करून घेऊया. सर, तुमचे नाव? माझे नाव कृष्णा विशंबर बाबर, मुक्काम पोस्ट चोपडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे 8788 00 4206. तर शेतकरी बांधवांनो, एक व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की एक मागच्या 8-10 दिवसाखाली ज्यावेळी आम्ही प्लॉट व्हिजिटला आलतो, सुधाकर जाधव आणि मी आलेलो होतो प्लॉटवरती व्हिजिट देण्यासाठी. तर आपण एक ह्यांना स्लरीमध्ये हे वेलोरा किट दिलेलं होतं स्लरीमध्ये. तर त्याचे आपण जे रिझल्ट जे आलेले आहेत, तर ते आपण कसे रिझल्ट आले वगैरे आपण ह्यांच्या सरांशी जाणून घेऊया. सर, तुम्हाला ज्यावेळी स्लरीतून तुम्ही आता किट सोडून किती दिवस झालं? 6-7 दिवस झाले साहेब. स्लरी मधून तुमच्या वेलोरा किट सोडल्यापासून अगदी झाडाचा ग्रोथ वाढला ते वाढला, फळाला साईज बी चांगल्या प्रकारे वाढायला लागली आणि खूप दिवस झाले नाहीत, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले. त्यातून 4 दिवसानंतर दुसरी स्लरी सोडलेली आहे. ओके. फक्त दुसरी स्लरी जाऊन 2 दिवस झाले. तर आज 5-7 दिवसात एवढा मोठा रिझल्ट आहे. साईज बऱ्यापैकी उचललेली आहे आणि कसं होतंय, त्याच्यात जे मायक्रोन्यूटन हे जे घटक आहेत तुमचे, ते अगदी झाडाला तंतोतंत लागू पडल्यामुळं वेळेत झाडाला बाबा कॅनॉपी चांगली आली, झाडाला काळुकी चांगली आली. आणि दुसरी गोष्ट कशी, फळांची एवढी संख्या असून सुद्धा एकसारखी साईज उचलायला चालू झालेली आहे. आता ह्याचा इतका मोठा रिझल्ट आम्हाला पहिल्यांदा झालेला आहे. आम्ही काय जाधव साहेबांनी सांगितलं म्हणून हे सोडलेलं आहे. आम्हाला काय यातली आयडिया नव्हती, माहिती नव्हती. जाधव साहेबांनी स्लरी करायचं किट बी सांगितलं, बाबा काय काय करायचं काय नाही. त्यांनी सांगताना सांगितलं, सरकी पेंड एक 40 किलोचं पोतं, 7 किलो डाळीचं पीठ आणि एक 7 किलो तुम्ही गुळ सोडा. तरी मी गुळ जास्त सोडला, 10 किलो गुळ सोडला, 7 किलो हाई डाळीचं पीठ सोडलं आणि वेलोराच्या 2 किट टाकायला लावल्या मला. माझी झाडांची संख्या आहे 1450. साहेब म्हणले मला एका किटनं काय होत नाही, 2 किट सोड लागणार, 2 किट शेवट आपल्याला रिझल्ट भेटणार नाही. बरं असू दे म्हणलं. मी म्हणलं ही काय आहे, तुम्ही सोडा म्हणले बिनधास्त, काय आहे ते तुम्हाला लगेच कळते. ओके. त्याचा हा फरक आहे. तर आता सरासरी फळ जवळजवळ 250 ते 300 फळ दिसते झाडाला, तरी सुद्धा साईजला ग्लेनरी एकदम जोरात दिसते. आता मला या वेलोरावरून एकच लक्षात येते की आपला प्लॉट कमसे कम 300 ग्रॅमच्या वर साईज धरू शकतोय आरामशीर. आता मला ह्याच्या आतवर भीती होती 200 ग्रॅम होतोय का नाही, पण जाधव साहेब म्हणले तुम्ही भेज नाही अजिबात, दादा 100% हा तुम्हाला पाहिजेशी साईज करून देतो. तुम्ही मग एक आम्ही आता प्लॉट बघत असताना तुम्ही म्हणला की बायका सुद्धा कामाला आल्यानंतर की होय, माणसं सुद्धा आज मागल्या आठवड्यात जी कामाला होती ती म्हणते होती काय साईज होती, काल त्यांनी बघितल्यावर म्हणले तुम्ही काय जादू केली, आज साईज एवढी कशी काय फास्ट वाढली. तर वेलोरा किटची जी जादू आहे हो सगळ्यात मोठी, जे शेतकऱ्याला माहिती नसते ते तुम्ही अवेलेबल करून दिलं, माहिती करून दिलं, तर त्यात ते मोठं प्रोत्साहन राहतं. तर तुम्हाला असं काय वाटतं, इतर शेतकऱ्यांना ज्यांना डाळिंबीचा साईजचा किंवा झाडावरती ग्लेजिंग, पानाची साईज व हे जे हे आहेत, तर इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का? साहेब, मी आज 20 वर्षाचा जुना शेतकरी असून स्लरी ही पहिल्यांदाच गाठल्या. 100% लोकांनी वापरलं पाहिजे. वापरल्या शेवटी कळत नाहीये आणि वापरल्यानंतर 8 दिवसात तुम्हाला रिझल्ट आहे. बरोबर. असं काही फेक नाही बाबा तुम्हाला आता दावले ना, असं काही नाही. तुम्ही प्रत्यक्षात अनुभवा आणि मग पुन्हा सांगा. ओके. तर शेतकरी बांधवांनो, अतिशय छान रिझल्ट आहे. तर ह्याच्यामध्ये 7 प्रकारच्या बॅक्टेरिया येतात वेलोरा किट मध्ये आणि 1 किलो जेल मधलं शिवेड येते. तर तुम्ही ते अवश्य तुमच्या हे डाळिंब पिकामध्ये साईजचा प्रॉब्लेम किंवा ग्रेनरी झाडावरती ह्याचा जर प्रॉब्लेम आहे, ह्यासारख्या समस्या येत असतील, तर तुम्ही अवश्य स्लरीद्वारे किंवा ड्रिपद्वारे तुम्ही एकरी 1 किट सोडू शकता. आणि अवश्य अधिक ह्याच्याबद्दल तुम्हाला जर काय माहिती असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा आणि एकदा अवश्य वापरून आम्हाला रिझल्ट कळवा. धन्यवाद.